नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज माझ्यासोबत जे दोन खास पाहुणे तुम्हाला दिसत आहेत हे सायकोलॉजिस्ट आहे आणि आजचा जो काही पॉडकास्ट आहे तो खास करून ज्यांना मुलं आहेत किंवा ज्यांना मुलं व्हावी अशी इच्छा आहे त्यांचा संगोपनाविषयी, मुलांच्या मनावर स्मार्टफोनचा जो काही परिणाम होतो त्याच्याविषयी आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दोघंही हे प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट आहे. अजय पाटील आहे, हा सुद्धा सायकोलॉजिस्ट आहे, आणि सुष्मिता भालेराव. तुमच्या दोघांचं चॅनलवर स्वागत आहे. थँक्यू. आणि सुष्मिता जिंदगी फाउंडेशन म्हणून NGO चालवते आणि महिलांना मोफत समुपदेशन करण्याचं ती काम करते. या दोघांचं सगळ्यात खास सांगायचं म्हणजे भारतातला सगळ्यात पहिला रिसर्च पेपर स्मार्टफोन अँड ॲग्रेशन या विषयावरचा या दोघांनी सादर केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनामधून जे काही गोष्टी समोर आल्या त्याच्याविषयी आपण समजून घेऊया. जेवताना मोबाईल जे लोक बघतात, मुलं बघतात, त्यांच्या मेंदूवर काय परिणाम होतो, त्यांच्या फ्युचर वर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. आणि आता हे दोघं जण जास्त बोलणार आहेत. तर सुष्मिता, मला पहिल्यांदा प्रश्न तुला विचारायचा आहे की तुम्ही दोघांनी म्हणून रिसर्च पेपर तो सादर केलेला आहे. तर मुलांची सायकोलॉजी आणि मोठ्यांची सायकोलॉजी याच्यामध्ये काय फरक असतो का? तुम्हाला तुमच्या संशोधनामधून, अभ्यासातून काय समजलं तुम्हाला? लहान मुलं आणि मोठ्यांच्या सायकोलॉजीमध्ये सगळ्यात बेसिक फरक तर हाच असतो की लहान मुलं जी असतात ती मोठ्यांचं एक प्रतिबिंब असतात, त्यांचे जे पालक असतात त्यांचं प्रतिबिंब असतात. लहान मुलांचं असं स्वतःचं एक व्यक्तिमत्व बनायला आपला सगळा सामाजिक म्हणजे समाज कारणीभूत असतो. त्यामुळे आपला समाज जसा घडत असेल तसे मुलं घडत असतात. आणि त्यानंतर मोठ्यांचं जे आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व घडलेलंच असतं एकूण सामाजिक परिस्थितीनुसार. पण पुढे मुलांचं जे व्यक्तिमत्व घडवायचं आहे ते आपल्या हातात असतं. त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणं, त्यांना चांगल्या गोष्टी सांगणं हे मोठ्यांचं आणि समाजाचं एकूणच काम असतं. अच्छा. तुम्ही जो रिसर्च सादर केलेला आहे त्याच्यातून हे जे काय हाच विषय स्मार्टफोन आणि या स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत का? आता जो काही चिडचिडेपणा वाढलेला आहे, काय सांगतो तुमचा? मुळात समुपदेशन हा खूप मोठा विषय आहे आणि त्यामध्ये आता आधीची ज्या लहान पिढी होती त्यांना खूप वाव होता, असं बाहेर खेळायला वगैरे मिळायचं, नातेसंबंध दृढ होते, शेजारी पाजाऱ्यांशी चांगले संबंध होते. आता कुठंतरी मुलांची कुचंबना होत चाललेली आहे आणि त्यामुळे काय होत चाललेलं आहे की स्मार्टफोन हा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला गेल्या 10-12 वर्षामध्ये आणि त्यांचं जग हे स्मार्टफोनच्या अवतीभोवती फिरायला लागले. पण या स्मार्टफोनमुळे त्यांच्यामध्ये आमूलाग्र नकारात्मक बदल पण घडत आहेत आणि याकडे कुठंतरी आपलं समाजाचं म्हणा किंवा एकंदरीत कुटुंबाचं कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की समुपदेशन हे जे क्षेत्र आहे किंवा समुपदेशनाविषयी भारतीय पॅरेंट्सला जास्त माहिती नाही, असं काहीतरी क्षेत्र असतं. समुपदेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, जसं मॅरेज काउन्सिलिंग असतं, चाइल्ड काउन्सिलिंग असतं, वुमन काउन्सिलिंग असतं आणि ते वेगवेगळ्या समस्यांवर काम करतं. विदेशामध्ये ही खूप जनरल संकल्पना आहे, पण भारतामध्ये खूपच याच्याकडे म्हणजे माहितीच नाही लोकांना, खूप उदासीनता पण आहे. आणि त्यामुळे जे समस्या निर्माण होत आहेत किंवा मुलांमध्ये जे नकारात्मक बदल घडत आहेत ते नक्की कशामुळे घडत आहेत तर ते त्यांना कळत नाही. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी सांगेल की एका घरामध्ये आमच्याकडे एक केस आली होती. आम्ही होम काउन्सिलिंग करतो की घरी जातो, तर आम्हाला बोलवणं आलं आणि फक्त दुसरीतला मुलगा होता 7 वर्षाचा आणि त्याने आईला चाकू मारण्याचा प्रयत्न केला दुसरीतल्या मुलाने. बापरे. हो. तर ते घाबरून गेले. मग आपल्याकडे कसं आहे, समस्या एकदम टोकाची गेली तरच आपला समाज जागृत होतो, तिथपर्यंत सगळं दुर्लक्ष असतं, म्हणजे अज्ञान असतं, उदासीनता असते. आणि मग आम्ही जेव्हा गेल्यावर आम्ही ती केस हिस्ट्री घेतली तर त्या वडिलांनी सांगितलं की आधी मी घरी यायचो आणि हा मला खेळायला सांगायचं की चला माझ्या सोबत खेळा. मुलांना वेळ हवा असतो पालकांचा बेसिकली, आणि तो त्याला आधी मिळायचा. पण जेव्हा त्याच्या वडिलांनी स्मार्टफोन घेतला मग त्यांना वाटायला लागलं की कुठंतरी मी घरी आल्यावर शांत बसतो, बातम्या बघतो, चहा पितो. मग ते त्याच्या हातात स्मार्टफोन द्यायला लागले आणि त्या 3 महिन्यामध्ये त्याला एवढं ॲडिक्शन झालं स्मार्टफोनचं, तो त्याचा स्क्रीनिंग टाईम वाढला. आणि मुलांचं काय होतं, त्यांना एकदा ॲडिक्ट झाल्यानंतर मग ते ॲग्रेशन त्यांच्यात आपोआप वाढत जातं आणि मग त्यांची कंडिशनिंग होऊन जाते. म्हणजे मग ते स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाही. आणि जेव्हा मग तुम्ही त्याची कंडिशनिंग झाल्यानंतर तो स्मार्टफोन हिसकायला जातात त्याच्याकडून किंवा घ्यायला जातात
आणि त्याच्यावर त्याला बंदी, मग त्याला नाही ऐकायची सवय राहत नाही. आणि जेव्हा त्याला म्हणतात की आता तुला बंद करावं लागेल, मग तो ॲग्रेशन होऊन त्याने आईवर चाकू उगारला. तर असं हे जे ॲग्रेशन आणि स्मार्टफोनमुळे ॲग्रेशन वाढतं. तर आम्ही 2015ला चंदीगड युनिव्हर्सिटीला तो सादर केला होता, जेव्हा नुकतेच स्मार्टफोन आले होते. आणि जेव्हा स्मार्टफोन ज्या मुलांकडे होते त्यांच्यातलं ॲग्रेशन वाढताना आम्ही बघितलं. तर मग आम्ही ठरवलं की या विषयावर आपण रिसर्च पेपर करूया. आम्ही सॅम्पल्स घेतले आणि त्यातून त्यांच्या मुलाखती घेतल्या, काही टेस्ट घेतल्या त्यांच्यावर ॲग्रेशन आणि त्या रिलेटेड. आणि आम्हाला समजलं की जे मुलं स्मार्टफोन जास्त वापरत आहेत, ज्यांचं स्क्रीनिंग टाईम जास्त आहे, त्यांचं ॲग्रेशन हे इतर मुलांपेक्षा जास्त आहे. अच्छा, पण आता हे जे काही ॲग्रेशन आहे, तसा स्क्रीनवर जे काही कंटेंट बघायला मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे, मोठा आहे, छोटा आहे. त्यातल्या त्यात तुम्ही मागे बोलताना असं म्हटलं होतं की रील्स हा जो शॉर्ट कंटेंट आहे 1 मिनिटाचा, आणि त्याचा तर खूप जास्त डिझास्टरस परिणाम होतोय मेंदूवर. तर नेमकं काय कारण आहे त्याच्या मागे आणि हे कसं वर्क करतंय? सध्या आमच्याकडे ज्या जास्तीत जास्त प्रमाणात केसेस येत आहेत आणि पालकांचं जे म्हणणं आहे ते हेच आहे की मुलांचं अभ्यासात चित्त लागत नाही आहे, जे वाचतायत ते लक्षात राहत नाही. आणि आम्ही त्याच्यावर संशोधन केलं आणि आम्हाला आढळलं की जी मुलं जास्तीत जास्त रील्स बघतात किंवा शॉर्ट्स बघतात, म्हणजे जो स्मॉल कंटेंट आहे, आणि या स्मॉल कंटेंट बघणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रता जी आहे त्यांची ती भंग होते, त्यांना एकाग्र म्हणजे राहत नाही आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या लक्षात पण राहत नाही. आणि याचं कारण असं आहे की रील्स आणि शॉर्ट्स हे खूप स्मॉल कंटेंट असतात आणि मेंदूला त्याची कंडिशनिंग होत चालली स्मॉल कंटेंटची. एक 30 सेकंदाचा जे रील आहे त्यातही मुलं 30 सेकंद पूर्ण बघत नाही, त्यातही ते 5 सेकंदामध्ये ते स्क्रोल करू शकतात. त्यांच्याकडे ती हे असतं, म्हणजे ते करू शकतात, ऑप्शन असतं त्यांच्याकडे. पण असं आहे की त्यांचा मेंदू आता शॉर्ट म्हणजे 30 सेकंद किंवा 5 सेकंद 10 सेकंदाचंच एकाग्रता मेंदूची ठरते आहे. आणि ते पटापट ते चेंज करतायत. त्याच्यामुळे मेंदूला जसं आपण जेव्हा लहान होते आपण पुस्तकं वाचायचो, आपण अवांतर पुस्तकं वाचायचो, मग परिकथा वगैरे, राजकुमार अशा काहीतरी कथा असायचं, पण ते पुस्तक वाचायचो आपण आणि आपल्याला त्याची मेंदूला जळणघळण व्हायची, वाचनाची आवड लागायची. मात्र या मुलांचा वाचनाची आवड राहिलेली नाही, वाचनातून त्यांचं चित्त चाललं गेलेलं आहे आणि त्यांचा मेंदूला 2 गोष्टी होत आहेत. एक तर त्यांचा मेंदू जास्त वेळ एकाग्र राहू शकत नाही आहे स्मॉल कंटेंटमुळे, आणि दुसरं म्हणजे मेंदूला माहिती की लक्षात ठेवायचं नाही, कारण ते मनोरंजनासाठी बघतायत. तर ते मेंदूला सवय झालेली आहे, ते कंडिशनिंग होते की हा जो कंटेंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचा नाही. त्यामुळे 2 गोष्टी करतायत. एक, जेव्हा त्यांच्या हातात पुस्तक येतं, आता पुस्तक वाचायला किंवा जेव्हा परीक्षा येते तर तेव्हा त्यांना 1 तास 2 तासाची ती बैठक लागते अभ्यासाची, ती त्यांच्याकडून होत नाही आहे. दुसरं म्हणजे मेंदूला सवयच राहिलेली नाही की लक्षात ठेवायचा हा कंटेंट आपल्याला, त्यांना मनोरंजनासाठी ते रील्स आणि शॉर्ट्स बघतायत. या 2 गोष्टींमुळे काय होतंय की त्यांचं अभ्यासात चित्त राहिलेलं नाही आणि मग अभ्यासामध्ये अभ्यास त्यांच्याकडून होत नाही आणि मग परीक्षेमध्ये त्यांना खूप कमी मार्क्स पडतात. बरोबर आहे. आणि सध्या आपण बघतोय की लहान मुलं, खास करून मला असं वाटतं 6 महिन्यापासून पुढे 7 वर्षापर्यंत त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. आणि मी असं ऐकलेलं आहे की या वयामध्ये म्हणजे 7 ते 10 वर्षापर्यंत जे काही मुलांची जडणघडण होते त्या गोष्टी आयुष्यभर परिणाम करत असतात. तर आता या काळामध्ये हे जे काही मुलांचं स्मार्टफोन आणि ॲग्रेशन, रील्स कंटेंट बघणं आहे, याच्यामुळे भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो, तुमच्या अभ्यासातून काय सांगू शकाल? मुलं जेव्हा लहान असतात त्यावेळेला त्यांची एक एकूण जडणघडण जी होत असते, त्यांचं एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्यावेळेला ते ऑब्झर्वेशनमधून शिकत असतात. त्यामुळे त्यावेळेला जर त्यांनी स्मार्टफोन बघितला आणि या सगळ्या वरच्या गोष्टींमुळे त्यांचा काय परिणाम होतो की ते ऑब्झर्वेशनच करत नाही आणि त्यांचं रिझनिंग हळूहळू कमी होत जातं. आणि रिझनिंग कमी झाल्यामुळे काय आहे की त्यांचं एक व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने घडत नाही. मग पुढे आयुष्यामध्ये जसं आहे की आयुष्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या लोकांना सामोरे जावं लागतं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक येणार असतात, भविष्यामध्ये ते शाळेत जाणार असतात, त्यानंतर कॉलेज किंवा त्यानंतर मग लग्न वगैरे, नोकरी करणं झालं, अशा सगळ्या गोष्टी घडणार असतात. लहानपणापासूनच काय होतं की त्यांच्या म्हणजे ते जे व्यक्तिमत्व घडणार असतं ते घडत नाही, ते शिकत नाही. त्याच्यामुळे रिलेशनशिप मेंटेन करणं, लोकांशी संवाद साधणं, लोकांशी बोलणं, ह्या गोष्टी ते शिकतच नाही, घरातच राहतात. आणि आजकाल काय झालेलं आहे, आईवडिलांना काय वाटतं की लहान मुलांनी
घरातच एखाद्या ठिकाणी म्हणजे गुपचूप बसून राहावं, मग ते त्यांना स्मार्टफोन देऊन टाकतात. पण त्यामुळे होतं काय की घरात जरी कोणी आलं ना, म्हणजे बाहेरचे आता पाहुणे येत आहेत, तर मुलं पाहुण्यांशी संवादच साधत नाही. ते पाहुणे आले की त्यांना एकदम छान चान्स भेटतो आई वडिलांचा मोबाईल घ्यायचा आणि ते कुठले तरी एखाद्या रूममध्ये जाऊन कोपऱ्यामध्ये बसून राहतात. मग त्यामुळे त्यांना नवीन लोकांशी संवाद साधण्याची जी कला आहे तीच त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे मग बाहेर गेल्यावर मग या सगळ्या गोष्टी तर कराव्या लागणारच आहे, पण मग त्या ते करू शकत नाही. त्यामुळे मग त्यांचं व्यक्तिमत्व असं एकांगी बनतं, ते अनसोशल बनतात, आयसोलेटेड राहायला लागतात. मग बाहेर गेल्यावर मग काय होतं की त्यामुळे त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्सची कमतरता निर्माण होते. कारण तुम्ही जेव्हा लोकांशी बोलतात तेव्हाच तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होत असतो, आणि ते जर तुमच्याकडनं कम्युनिकेशन होत नसेल तर तुमचा आत्मविश्वास पण कमी होतो. आणि अशी जी मुलं आहेत जी एकांगी वाढत आहेत, अनसोशल बिहेवियर ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे आत्महत्या वगैरे या करण्याचं प्रमाण पण खूप जास्त असू शकतं. कारण की त्यांना डील नाही करता येत, रिलेशनशिप म्हणा किंवा त्यांच्या भावना म्हणा, त्यांच्याशी त्यांना व्यवस्थितपणे डील नाही करता येत. अच्छा, एखादा केस स्टडी ज्याच्यातनं तुम्हाला वाटलं की हे परिणाम झालाय लहानपणीच्या वागण्यामुळे? म्हणजे आमच्याकडे एक केस आहे की म्हणजे आम्हाला त्या केसमधून खूप समजलं की त्या मुलाचं वय आहे 8 वर्ष, मात्र तो अक्षरशः 2 ते 3 वर्षाच्या मुलासारखं बिहेव करतोय आणि एकदम नॉर्मल चाइल्ड आहे. म्हणजे तो काही ॲबनॉर्मल आहे किंवा त्याला स्पेशल चाइल्ड आपण त्याला म्हणतो तसं काही नाही, किंवा बाकीच्या काही समस्या नाही. पण जेव्हा आम्ही त्याला त्याच्या आईवडिलांशी बोललो तर आम्हाला घरच्या एका वातावरणामध्ये समजलं की तो लहानपणापासून जवळपास 1-2 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला मोबाईल देण्यात आला, आणि त्या मोबाईलमुळे काय झालं की त्याचं बाहेर जाणं बंद झालं लहानपणीच. त्याच्यामध्ये ज्या प्रेरणा संवेदना निर्माण होत आहेत, जे रिझनिंग त्याच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. लहान मुलं आजूबाजूच्या परिस्थितीतून शिकत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्पीच थेरपी द्यावी लागते आता 4 ते 5 वर्षाच्या मुलांना. म्हणजे जे आपण 1.5-2 वर्षाचं बाळ बोलायला लागतं ना, ते बोलणं सुद्धा आता मुलांना बोलता येत नाही मोबाईलमुळे, आणि त्यांना 4-5 वर्ष झाले की त्यांना स्पीच थेरपीवर अवलंबून राहावं लागते. आता हे जे 8 वर्षाचा हा जो मुलगा सांगितला, याचा IQ एवढा कमी आहे की त्याला आपण स्पेशल चाइल्डच्या कॅटेगरीमध्ये बसू शकतो. तर आम्हाला एवढं म्हणजे एक गोष्ट त्यातून समजली की मोबाईलमुळे काय होतं की मुलं अनसोशल होत आहेत, ते एका जागेवर स्टक होत आहेत. आजूबाजूची रिझनिंग जे म्हणतो आपण, ते ऑब्झर्वेशन, लिस्निंग, जे कोण काय बोलतंय, कोण आजूबाजूला जे घडतंय त्यातून ते शिकत असतात. त्यांचं शिकणंच बंद झालंय. त्यामुळे ते कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, बोधन क्षमता, की एखाद्या गोष्टीवरून बोध घेणे आणि त्यातून त्यांचं रिझनिंग वाढत जातं, ते हुशार होत जातात. ते हुशार होणं त्यांचं अक्षरशः बंद झालेलं आहे. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात. एखाद्या ठिकाणाहून तुम्ही म्हणजे आम्ही त्याने सांगितलं की त्याचे आईवडील सांगत होते की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो 30 ते 40 वेळा विचारतो की आपण कुठं निघालोय, आपण कुठं निघालोय. म्हणजे त्याचा अक्षरशः IQ जो आहे, या IQ-वरच कुठंतरी स्मार्टफोनमुळे त्या क्षमतेमध्ये खूप प्रॉब्लेम होतोय. आणि त्यांचे IQ खूप म्हणजे स्पेशल चाइल्डच्या लेवलवर त्यांचे IQ येत आहेत, नॉर्मल चाइल्डचे. आणि हा खूपच घातक विषय की जो नॉर्मल चाइल्ड आहे त्याचा IQ डायरेक्ट स्पेशल चाइल्डच्या याच्यावर येतोय, आणि त्याला कारणीभूत आहे स्मार्टफोन. त्या स्मार्टफोनमुळे त्याचं रिझनिंग कमी झालं, त्याचं सोशल बिहेवियर कमी झालं, सगळं थांबल्यामुळे तो तिथंच साचून राहिलाय आणि त्याच्या मेंदूची वाढच होत नाहीये. आणि सगळ्यात म्हणजे भयानक गोष्ट ही आहे की पालकांना हे कळतच नाहीये, आणि पालकांना याची जाणीवच नाहीये, किंवा त्यांना असं वाटतच नाही कुठेतरी चुकीचं होतंय मुलांबद्दल, असा विषय. म्हणजे लहानपणी काय होतं, आधी आपण खूप आगाऊ मुलं असले की लोकांना असं वाटतं की आगाऊ मुलं ही वाया जाणार आहे. पण आजकाल त्याच्या बिलकुल उलट झालेलं आहे की मुलं आगाऊ असले की लोकांना म्हणजे वाया जातात असं वाटतं. पण काय होतं माहिती का, आगाऊ मुलं जी असतात ती सोशल पण असतात, त्यांच्यामध्ये खूप ॲक्टिवनेस असतो. मग ते पुढे जाऊन त्यांच्या ॲक्टिवनेसचा चांगल्या ठिकाणी म्हणजे ते उपयोग करत असतात. पण ही जी मुलं आहे जी आता स्मार्टफोनच्या माध्यमातून त्यांचा ॲक्टिवनेसच कमी होऊन गेला आहे, आणि त्यामुळे त्यांचा IQ पण कमी होतोय. तर कुठंतरी आपण गोष्टीचा विचार करायला पाहिजे पालकांनी की जे म्हणजे लहान मुलं आहे त्यांच्यामध्ये ॲक्टिवनेस असला तर त्यांच्यामध्ये पुढे प्रगती होणार आहे, त्यांचं एक व्यक्तिमत्व चांगलं घडणार आहे. आता तुम्ही सांगितलं तसं की मोबाईलमुळे IQ सुद्धा कमी होतो आहे, आणि जो की आयुष्यभर आपल्या प्रत्येकाला कामी येतो, इंटेलिजंट क्वोशंट जो आहे तो.
पण मग आता काही लोकांना असं वाटतं की काय होतं थोडा वेळ मोबाईल दिला तर, काही लोकांना असं वाटतं की मी अनेकदा सांगून पाहिलं की अरे हे जी चिडचिड होते मुल तुमचं ते मोबाईलमुळे पण जास्त होऊ शकतं. तर त्यांना असं वाटतं नाही, लहान लेकरी चिडचिडेच असतात, मोठं झाल्यावर तो होणार आहे बरोबर, सांगते. असं अनेक आई वडिलांना वाटतं. याच्यावर तुम्ही काय सांगाल? किती वेळ मोबाईल बघणं हे बघू द्यायला पाहिजे आणि किती वेळ त्यांनी बाहेर राहायला पाहिजे, काय वाटतं? मला माझं असं स्पष्ट म्हणणं आहे काउन्सिलर म्हणून की पहिले 5 वर्ष तर त्याला कोणत्याही प्रकारचा मोबाईल दाखवू नये. म्हणजे तुम्ही आता गाणे दाखवणे किंवा जेवताना जो मोबाईल दाखवतात त्याचे एवढे दुष्परिणाम होत आहेत. आणि स्क्रीनिंग टाईम मला वाटतं 5 वर्षापर्यंत तर त्याचा 0 स्क्रीनिंग टाईम पाहिजे. ठीक आहे, एकदमच मोबाईलवर बंदी आपल्याला घालता येणार नाही किंवा मोबाईल आता आजूबाजूला असतोच, मुलांची क्युरियोसिटी असते आणि ते जास्त ॲडिक्ट होऊ शकतं. जर तुम्ही बिलकुलच दाखवला नाही तर त्यांना क्युरियोसिटी पण असते, मध्ये इकडे तिकडे जाऊन शेजाऱ्याच्याकडे जाऊन बघू शकतात. तुम्ही त्यांना दाखवू शकतात, पण 5 वर्षापर्यंत ॲटलिस्ट तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्याला गाणं दाखवू नये. त्याला तुम्ही व्हिडिओ कॉल जे करतात आता बरेच आपले नातेवाईक असतात त्यांना आपल्याला दाखवायचं असतं, तर त्याचा स्क्रीनिंग टाईम 5 वर्षापर्यंत 0 असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना जे लहान बाळाला की एका जागेवर थांबायला पाहिजे, म्हणून आजच्या ज्या घरामध्ये आपण बघतो की त्याने एका जागेवर बसून जेवण करायला पाहिजे म्हणून आपण त्याला मोबाईल देत आहेत. समाजामध्ये प्रत्येक घराघरामधली कहाणी झाली. तर हे एवढं घातक आहे, म्हणजे आमचा रिसर्च पेपर त्यावर पण आहे आता. त्यामुळे काय होतं की मुलांची कंडिशनिंग होते. आणि कसं असतं माहिती आहे का, आता पावलावचा जो प्रयोग आहे की जेवणाचं जर जेवण आलं आणि कुत्र्यांना ते घंटी वाजवायचे आणि त्यांना समजायचं की आता जेवण येणार आहे, अशी ते कंडिशनिंगचा तो प्रयोग होता. आता मुलांचं काय होतंय की त्यांना जेवण ताट जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ते मोबाईल खेळत असतात, त्यांचं पूर्ण लक्ष मोबाईलकडे असतं. आणि मेंदू त्यांना काय सांगतो की आपलं काम फक्त डोळ्यांचं आहे आणि कानाचं आहे, कारण ते मोबाईल बघतायत. आणि तुम्ही बाहेरून त्यांना आता जेवण खाऊ घालतायत, तर त्यांना हे समजतच नाही. त्यांचं शरीर, आपण जेव्हा जेवायला जातो तर आपल्या शरीराची तयारी होते की आपल्याला आता जेवण येणार आहे, मग आपल्याला लाळ गळायला लागते, पोटामध्ये ॲसिड सिक्रेट होतात आणि आपलं एक शरीर तयार होतं की जेवणासाठी. कारण आपल्याला ते जेवण पचवायचं आहे, खायचं आहे, गिळायचं आहे, सगळं ही प्रक्रिया होण्यासाठी शरीर तयार होत असतं. ते या मुलांचं शरीर तयार होत नाही. त्यामुळे काय होतं की ते कोरडेचे कोरडे, घासाचे गोळेचे गोळे ते गिळत आहेत, पोटात ॲसिड तयार होत नाही. त्याच्यामुळे गोळेचे गोळे आमच्याकडे एक केस आली होती, तुम्हाला गंमत वाटेल, 2 आठवडे त्या मुलीला शी झालेली नव्हती. 2 आठवडे, आणि ती खायचीच नाही कारण पोटातच ऑलरेडी एवढं साचून गेलं. त्या मोबाईलमुळे काय आलं की तिच्या पोटात गोळेचे गोळे तयार झाले आणि सलायवा जर मिक्स झालेला नाही तर त्यामध्ये ओलसरपणा नाही आहे, ॲसिड सिक्रेट होत नाही, आणि मग तिचं पोट दुखायला लागलं भयानक प्रकारे. आणि ती म्हणजे अशी खाली गळाबळा लोळायला लागली अक्षरशः. आणि ते जेव्हा ते डॉक्टरांना दाखवलं, मग डॉक्टरांनी पण त्याच्यातून एक सिद्ध झालं की ती जे मोबाईल बघताना ती कंडिशनिंग मुलांची होते, तर त्यांच्यामध्ये ना ते गोळेचे गोळे जे कडक आणि त्यांना गिळायला त्रास होतोय, पोटामध्ये त्यांच्या ते साठतायत, म्हणजे पोटाला त्रास होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून त्यांचा पौष्टिकपणा जो येत नाहीये, जसं आपण जेवतो तर त्यातून आपले पौष्टिकत्व जे आपल्या शरीरामध्ये मुरतात ते होत नसल्यामुळे हे मुलं सारखे आजारी पडत आहेत. साधी सर्दी असो, खोकला असो, म्हणजे सर्दीला वारंवार बळी पडत आहेत. तर याच्या मागचं कारण काय आहे? आणि मोठे मोठे आजार, ताप येणे, अशक्तपणा त्यांना पटापट होतोय, कारण त्यांच्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमताच निर्माण होत नाही. म्हणजे सुरुवातीतून आहे की जी त्यांचं जी जेवणाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्येच कुठेतरी आपणच बाधा आणण्याचं काम करतो. आपल्याला असं वाटतंय तो खातोय, पण त्याच्या मेंदूला माहिती की तो फक्त, म्हणजे त्याच्या मेंदू त्याला सांगतो की आपण फक्त मोबाईल खेळतोय, कारण डोळे त्याचे तिथं आहे, त्याचं लक्ष पूर्ण तिथं आहे, कान त्याचे तिथं आहे, आणि तुम्ही बाहेरून त्याला कुठंतरी घास भरवताय. तर यामुळे लहान मुलांचा स्क्रीनिंग टाईम तो 0च असला पाहिजे. जेवताना लहान मुलांना मोबाईल बिलकुल द्यायला नको. मोठी जी मुलं आहेत त्यांच्या, मला असं वाटतं, मी पालकांना नेहमी सांगतो की तुम्ही ठीक आहे स्क्रीनिंग टाईमपेक्षा पण मी म्हणतो की कंटेंट जो आहे आणि त्या कंटेंटमध्ये जे आहे ॲग्रेशन असेल किंवा व्हायलन्स असेल, त्या कंटेंटवर तुमचं लक्ष आहे का? मी पालकांना हा प्रश्न विचारतो की किती पालकांना माहिती की मुलगा मोबाईल खेळतोय तर तो काय बघतोय? तुमचं जे मूल आहे ते मुलगा असेल, मुलगी असेल, ते जे स्मार्टफोनचा स्क्रीनिंग टाईम ठीक आहे, इट्स ओके की तो 2 तास आहे, 3 तास आहे, पण तो कंटेंट काय आहे? ते जे बघतायत ते रील्स बघतायत, ते रील्स कोणत्या प्रकारचे आहेत? तुम्हाला माहिती का ते रील्स कोणत्या प्रकारचे आहेत? ते जे शॉर्ट्स आहेत त्यातला कंटेंट काय आहे? तो वल्गर आहे, तो व्हायलंट आहे, आणि जर तसे ते बघत असतील तर तसे ते घडत जातील. आणि त्यामुळे जर ते हिंसक होत आहेत, ॲग्रेसिव्ह होत आहेत, चिडचिड करतायत, तर त्याला तो जबाबदार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे स्क्रीनिंग टाईम, मला असं वाटतं तुम्ही त्यांच्यासोबत बसावं पालकांनी,
जर तुम्ही पालकांनी समजवण्याचा प्रयत्न नसेल होत त्यांच्याकडून, तर तुम्ही काउन्सलरला बोलवा, तो कंटेंट ठरवून द्या की बेटा तू मॅच बघ, एखादं खेळ बघ, हा ना, किंवा एखादा चांगला सायन्सची रिलेटेड काही कंटेंट असेल किंवा काहीतरी त्यातून शिकण्यासारखं असेल तर तुम्ही दाखवा ना. आपण पण टी व्ही बघायचो, आपण टी व्हीवर चांगला कंटेंट बघायचो, तेव्हा सिरियल्स लागायच्या चांगल्या, काही मॅच असायची तर आपण ते बघायचोच. मग तुम्ही सुद्धा असा कंटेंट ठरवून द्या. आणि त्या पलीकडे जर ते, आता आमच्याकडे बरेच असे 9वी 10वीचे जे टीनेजर मुलं आहेत त्यांच्या तर अजूनच भयानक समस्या आहे, तर ते आईवडिलांना सांगतं की मला अभ्यासासाठी मोबाईल पाहिजे असं सांगून मोबाईल घेतात आणि पालक बघतच नाही ना की ते काय अभ्यास करतात. आणि त्यातून ते खूप चुकीचं ते रील्स किंवा शॉर्ट्स, आणि या रील्समधून एवढा वल्गर आणि उथळ कंटेंट येतोय. कुणीतरी खाली पडणार, मुलं त्यावर हसणार, आणि मग आता एखादा जर रस्त्याने चालताना पडला तर आपल्या वेळेला आपण त्याला उचलायला मदत करायचो. आता यांच्या रील्समधून असं डोक्यात शिरतंय की कोणतरी पडलं म्हणजे हसायचं त्यावर, हो. म्हणजे ते मदत करणं, ते करुणा, त्यांच्यामधली दया, हे गुणच त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही आणि खूप ते चुकीच्या दिशेला जातात. अच्छा, मग काही म्हणजे मोठा कंटेंट किंवा सिनेमा चांगले. बघत असेल चांगल्या चांगल्या प्रकारचे जे काय असेल तर म्हणजे असं चालेल, परंतु स्क्रोलिंग नावाची गोष्ट ही जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे असं तुम्हाला वाटतं? छोटा कंटेंट कंटेंट सगळ्यात जास्त आणि problematic आहे. वल्गर आणि व्हायलंट कंटेंट. अच्छा, म्हणजे आजकाल आहे ना हा, लहान ज्या मुली आहे ना एकदम 5-6 वर्षाच्या, 7-8-10 वर्षाच्या, ते व्हल्गर कंटेंट पाहून आहे ना त्यांच्यामध्ये हार्मोनल बदल घडतात. म्हणजे आमच्या आजूबाजूला आम्ही 2-3 मुली अशा बघितल्या आहे की त्या व्हल्गर कंटेंट बघतात, ते डान्स वगैरे ज्याच्यामध्ये व्हल्गर ॲक्शन केली जाते, मग त्यामुळे त्यांच्यामध्ये हार्मोनल बदल होऊन त्यांना लवकर पाळी येण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर तो पण एक वेगळा विषय आहे. त्यामुळे आईवडिलांनी त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की त्या लहान मुली आहेत तर त्यांनी लहान मुलांचं जे असतं तेच बघितलं गेलं पाहिजे, मुलं किंवा मुली दोघांसाठी. मुलींसाठी म्हणजे यासाठी सांगते की कारण त्यांना पाळी येण्याचं प्रमाण म्हणजे लवकर येण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याला बाकीचीही अनेक कारणं आहेत, आपण जे खातो पितो ते सगळं, पण हा जो सोशल मीडियावरचा कंटेंट असतो वल्गर, तो पण तितकाच कारणीभूत आहे. आणि मग त्यामुळे मानसिक म्हणजे लहान असतात त्या मुली वयाने, पण तरी सुद्धा लहानपणातच त्यांच्यामध्ये अशा मोठ्या मुलींसारख्या हार्मोन्स निर्माण होतात, तर त्यांना ते डील नाही करता येत व्यवस्थित. म्हणजे ते कारण की त्यांचं वय तेवढं वाढलेलं नसतं. जे 12-13 वर्षामध्ये 14 वर्षामध्ये व्हायला पाहिजे ते त्यांना 7-8-9 वर्षामध्ये होतं. मग त्यांना त्याच्यामध्ये डील नाही करता येत आणि त्यामुळे अजून प्रॉब्लेम्स वाढतात. अच्छा, आता हे तर झालं की मुलं काय बघतात, पण समजा मुलांना मोबाईल नाही दिला तर मग दुसरा काय पर्याय असतो? आईवडिलांनी पालकांचं एकंदर बिहेवियर कसं पाहिजे मुलांप्रती, याच्याविषयी तुमचा अभ्यास काय सांगतो सायकोलॉजी विषयीचा? आम्ही आताच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला ॲग्रेशन आणि टीनेजरमध्ये जे ॲग्रेशन वाढत चाललेलं आहे त्यामधून अनेक चुकीच्या घटना घडत आहेत, व्हायलन्स घडतोय, तर त्यावर आम्ही अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला रिसर्च पेपर केला. मात्र त्यावर आम्ही उपाय सुचवले आहेत. जे मुलं वयात येणार आहेत ना किंवा लहान मुलंसुद्धा, यांना मैदानी खेळ खूप गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही आता आपण लहानपणी गल्लीत खेळायचो, ग्राउंडवर खेळायचो, तर तुम्ही जास्तीत जास्त त्यांना, आता तुम्हाला जर आता चाइल्ड काउन्सिलिंगमध्ये काय आहे की तुम्हाला जर मुलांमध्ये एखादी गोष्ट त्यांच्याकडून काढून घ्यायची किंवा चुकीची सवय बंद करायची तर तुम्ही त्यांना ऑप्शन द्यायला हवेत. तर जर तुम्ही त्यांना ऑप्शन देत नसाल आणि फक्त सांगत असाल हे करू नको ते करू नको, तर ते बदल त्याच्यामध्ये घडत नाही जिथपर्यंत तुम्ही त्यांना सकारात्मक दुसरा चांगला ऑप्शन देत नाही. तर आम्ही आता या वयात येणाऱ्या मुलांमध्ये खूप म्हणजे फिजिकल एनर्जी वाढते आणि तिला मैदानी खेळ हा खूप चांगला पर्याय आम्ही सुचवला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये. काय होत चाललं की वयात मुलं येत आहेत, त्यांच्यामधली ऊर्जा वाढते आणि दुसरीकडे काय आलेलं आहे की आपलं खूप म्हणजे आपण घरामध्ये एक तुटलेपण आलेलं आहे, समाजामध्ये एक तुटलेपण आलेलं आहे, मुलं कुठंतरी एकटी पडत चाललेली आहेत आणि त्यामुळे मग ते स्मार्टफोनला जवळ करतात किंवा मग व्हायलंट ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात. बाहेर जाऊन कुठंतरी भांडणं असतील, ग्रुपिझम असेल किंवा व्यसनाकडे वळणं असेल त्यांचं, हे त्या वयात येणाऱ्या मुलांमध्ये घडतंय. आणि आम्ही तर नेहमी म्हणतो की आता भारतामध्ये सध्या सगळ्यात जो वल्नरेबल गट असेल, वयोगट, तर तो आहे टीनेजर्स. आणि त्यांच्या समस्या बिचाऱ्यांच्या सगळ्यात जास्त आहेत. कारण काय होतंय की ते वयात आलेले आहेत आणि या वयामध्ये त्यांना एखाद्या मित्राची गरज आहे, कुणीतरी समजून घेणारा हवं आहे, कुणीतरी त्यांना सपोर्ट करणारा हवं आहे. आणि यामध्ये काय आलंय की पालक घरामध्ये बिझी आहे, जो तो आपलं काम करतोय. पालकांचं काय झालेलं आहे, एक संकुचित दृष्टिकोन झालेला आहे की मी मुलांना शाळेत पाठवेल,
त्यांची फीस भरेल, त्यांचे काय लाड असतील ते, त्यांचे कपडे असतील किंवा त्यांचा खाण्यापिण्याचं असेल, सुविधा ज्या आहेत. सुविधा असेल, त्यांना तेवढं पुरू, बाकी आम्हाला विचारायचं नाही. आणि मग पालक आणि मुलांमध्ये एक भिंत निर्माण होऊन गेलेली आहे. पालकांचं कुठंतरी मुलांकडे ते दुर्लक्ष होतंय. त्यांनी जो क्वालिटी टाइम द्यायला हवा, जे कम्युनिकेशन मुलांशी करायला हवं. मुलं मुली जेव्हा वयात येतात त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. तो मित्र जर आई किंवा वडीलच होऊ शकत असतील तर खूप चांगलं आहे ना. तुम्ही मुलगी असेल तर तिच्याशी बोला, मासिक पाळीबद्दल तिला व्यवस्थित सांगा. मुलगा असेल तर त्याच्याबद्दल बोला, त्याला प्रेम वगैरे या ज्या भावना आहेत तर त्या समजवण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडे आता माझ्याकडे मी एक केस होती, तर ती मी त्या मुलाशी जेव्हा बोललो तर तो एवढा स्कॉलर मुलगा 10th ला असलेला 15 वर्षाचा, आणि तो एकदम 15-20 दिवस एकदम शांत राहायला लागला आणि कुणाशीच बोलायचा नाही. आणि शाळा प्रशासन पण जरा टेन्शनमध्ये आलं की एवढा स्कॉलर मुलगा असा का आला. घरचे हे झाले, टेन्शनमध्ये आले. आणि मी जेव्हा काउन्सिलर म्हणून त्याच्याशी संवाद साधला तर त्याने मला सांगितलं की एक मुलगी मला आवडायला लागली आहे वर्गातली. मग मी त्याला म्हटलं हे नॅचरल आहे. म्हणजे जेव्हा वयात येतात तेव्हा अपोजिट अट्रॅक्शन तयार होतं आणि मुलाला मुलगी आवडणे, मुलीला मुलगा आवडणे हे नॉर्मल असतं. मात्र आता काय आलंय, समाजामधला म्हणा किंवा घरामध्ये म्हणा थोडा कर्मटपणा पण वाढतोय. आणि त्यातून काय होतं की या मुलांच्या समस्यांमध्ये जसं आगीत आपण तेल ओततो तसं त्या भडका उडतोय. म्हणजे अजून त्यांच्यावर दबाव येतोय आणि ते कुठंतरी हे नॉर्मल आहे, ते नॉर्मल त्यांना कोणी सांगतच नाही की हे नॉर्मल आहे. आणि त्यावर पर्याय काय, बाबा तू खेळायला जा, तू वेगवेगळे छंद जोपास, तू चित्रकलेमध्ये भाग घे, डान्समध्ये घे, संगीतामध्ये घे. जास्तीत जास्त मुलांना, तरुण जे वयात येणारी मुलं यांना जास्तीत जास्त मुलींना जर छंद असतील किंवा फिजिकली ते खेळत असतील, स्पोर्ट्समध्ये भाग घेत असतील तर त्यांचं जे वयात येताना जे एकदम स्टक होत आहे आता, तर त्यातून काय होतं की थोड्या विकृती निर्माण होत आहेत, प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत, समस्या. पण त्यांच्याशी बोलायलाच कोणी तयार नाही. आणि पालकांना असं झालेलं आहे की आम्ही फक्त फीस भरतोय शाळेची, आम्हाला आता काही सांगू नका. पालकांचं काम तेवढंच आहे, पण संवाद कोण साधणार ना. शाळा प्रशासन म्हणते आम्ही फीस घेतो, आम्ही सिलेबस शिकवतो. शाळा आणि घर याच्यामध्ये मुलांचा फुटबॉल होतोय. शाळा म्हणते की पालकांची जबाबदारी आहे त्यांच्यावर संस्कार टाकण्याची, आणि पालक म्हणताय शाळेची जबाबदारी मुलांवर संस्कार टाकण्याची. बरोबर आहे. या सगळ्याच्यात तू जे म्हटला की टीनेजर मुलं मुली आहे, त्यांच्या वेगवेगळ्या भावना तयार होतात आणि त्यांना सांगताही येत नाही, तर हे नॉर्मल आहे जसं तू म्हटला. पण मग ते अजून त्याच्या पुढे पालकांनी त्यांना काय बोलायला पाहिजे, काय समजवायला पाहिजे, जेणेकरून मुलं जे आहेत ते, मला असं वाटतं की अनेक जण सुसायडल होतात कारण त्यांना असं वाटतं की घरचे म्हणतात की असं कसं होऊ शकतं, आणि घरचे एकदम ॲग्रेसिव्ह होतात त्यामुळे, आणि त्याला आलेली ती इमोशन त्याला सांगताही येत नाही. तर कसं ते डिलिंग असायला पाहिजे. वयात आलेल्या मुली असतील किंवा मुलं असतील, आई वडील दोघंही जर त्यांचे मित्र असले, म्हणजे आता मुलीला जेव्हा पाळी येते तेव्हा ती पाळी नेमकं काय आहे, तिला मग त्याच्या मागचं जे शास्त्र आहे ते आईने मुलीला समजून सांगायला पाहिजे. आणि ते आलं की आपोआपच त्यांना अपोजिट अट्रॅक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हार्मोन्स चेंजेसमुळे होणार असतात. पण त्यावेळेला आईने जर सांगितलं की बेटा तुला जर असं काही वाटलं तर ते तू आधी मला सांगायला पाहिजे. मग मुलीचं आणि आईचं जर मैत्रिणीचं नातं असलं तर मुलगी आपोआपच आईला काहीतरी सांगते की मला असं एखाद्या व्यक्तीबद्दल वाटतंय. मग आई तिला समजावून सांगू शकते की बेटा आताच्या घडीला तुझा अभ्यास करणं आणि पुढे नोकरीविषयी, करिअरविषयी विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना करायच्याच आहे. लग्न वगैरे जे काय असेल रिलेशनशिपमध्ये तुम्ही पुढे त्यामध्ये करू शकतात. पण आत्ताच्या घडीला तुमचा अभ्यास, जसं तुम्ही 10वीत असाल, 11वीत असाल, तर त्याचा अभ्यास करणं हे आपलं पहिलं ध्येय आहे. तर ही नॉर्मल गोष्ट आहे, पण याच्याकडे लक्ष न देता तुम्ही अभ्यासाकडे आणि बाकीचे तुमचे काही छंद असतील त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून मुलं काय आई वडिलांशीच जर बोलले ना तर त्यांना ते कन्फ्यूज नसतात. पण जर कधी ते आई वडिलांशी नाही बोलले तर ते काय, ते कोणते 3-4 त्यांचे वेगळे मित्र मैत्रिणी असतात त्यांच्याशी ते गप्पा मारतात. मग तिकडून त्यांना चुकीची माहिती मिळते किंवा चुकीचं त्यांच्यावर हे होतं, तर मग त्यातून परत प्रॉब्लेम्स निर्माण होतात, संभ्रम निर्माण होता मनांमध्ये त्यांच्या की अरे, म्हणजे लोक कसं सांगतात की हे आताच्या घडीला, आता आपल्याकडे वातावरण एकूणच असं आहे की मुलांनी मुलीशी बोलणं आणि त्यांनी एकत्र राहणं यालाच थोडं असं टॅबू सारखं दाखवलं जाते. म्हणजे आम्ही आता कॉलेजेसमध्ये जातो तर कॉलेजमध्ये सुद्धा मुलं आणि मुली एकमेकांशी बोलत असले की त्यांचं विशिष्ट तसं नातं रिलेशनशिपच आहे असं समजलं जातं. त्याच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं नातं असतं. हे
म्हणजे एक मैत्रीचं नातं असतं हे आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी यांनी पण सांगायला पाहिजे. मुला आणि मुलीचं मैत्रीचं पण नातं असू शकतं ना, फक्त आणि फक्त म्हणजे लैंगिकदृष्ट्या वगैरे तसंच एक नातं असतं बा, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असंच असतं असं नसतं. तर तुम्ही चांगले मित्र बना एकमेकांचे, हे आई वडील सांगू शकतात मुलांना. एखादी मुलगी जर त्याला आवडते एखाद्या मुलाला, तर वडिलांनी त्याला सांगितलं की तुझी मैत्रीण बनव तिला, तिच्याशी संवाद साध, म्हणजे पुढे मग नंतर तुम्ही मोठे झाल्यावर कदाचित तुम्ही रिलेशनशिप किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर असं आईवडिलांनी मुलांशी बोलायला पाहिजे. मी माझं एक सांगेल की मी जेव्हा वयात आली त्यावेळेला माझ्या आईनी मला सगळ्या गोष्टी ह्या समजवल्या होत्या की पाळी म्हणजे काय असतं, आणि आता तू मोठी झाली, वयात आली, आता पुढे तुला कदाचित एखादा मुलगा आवडू शकतो, तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, तर आवडला तर. पण आत्ताचं जे वय आहे तुझं हे अभ्यास करण्याचं आहे. आधी अभ्यास कर आणि मग आपण पुढे जाऊन तुला जर कोणी आवडत असेल तर ते तू पुढे मूव्ह ऑन करू शकते. पण आताच्या घडीला कॉलेज करणं, शाळा करणं हे महत्त्वाचं आहे. तर ते तिने सांगितल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे ना चांगल्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. क्युरियासिटी जी असते ती थोडीशी कमी होते. क्युरियासिटी कारण ह्या वयामध्ये सगळ्यात जास्त असते मुलांना, आणि त्यातून मग ते चुकीची माहिती ते मिळवतात, कुठून तरी पुस्तकातून, काही व्हिडिओज वगैरे या माध्यमातून. पण ती जर आईवडिलांकडून मिळाली ना तर त्यांच्यामध्ये चांगले म्हणजे बदल घडू शकतात. सध्या आहे ना सगळ्यात जास्त प्रश्न पडणारं जे वय असतं ते असतं टीनेजर, आणि यामुळेच त्यांच्यामध्ये सर्वात जास्त समस्यांचं प्रमाण पण वाढलंय. मध्ये ॲग्रेशन असतील काहीतरी. आमच्याकडे शाळेमध्ये एक मुलगा त्यामध्ये या दुर्घटनेमध्ये वारला, आणि अशा घटना वाढत चाललेल्या आहे. शाळांमध्ये जे 9वी-10वीचे मुलं आहेत त्यांच्यात ॲग्रेशन वाढत चाललेलं आहे. परत हा जो फिल्म्समधून जो कंटेंट येतोय गुंडगिरीचा, तो त्यांच्या मनावर ते गुंड बनणे म्हणजे खूप चांगलं असं कुठंतरी बिंबवलं जात आहे या फिल्म्समधून. काही फिल्म्स आहेत की ज्या अशा आहेत की त्यामध्ये गुंडांचं उदात्तीकरण करण्यात येते. समाजामध्ये सध्या गुंडांचं उदात्तीकरण पण सुरू आहे, आणि पेपरमध्ये म्हणा, चॅनल्समधून त्यांच्याकडे ते न्यूज येतात. आणि आमच्याकडे अशा घटना झालेली की एखादा गुंड बाहेर येतोय, त्याला जामीन वगैरे भेटला, तर ही शाळेतली मुलं त्याला बघायला जातात. बापरे. हां, आणि ते स्टेटस ठेवतायत, स्टोरी ठेवतायत की अशा भाईला आम्ही बघितलं, आम्ही भाईसोबत फोटो काढला. आणि या अशा काही मूवीज आहे जसं मुळशी पॅटर्न सारखं, पुष्पा सारखे जे मूवी आहेत, तर याच्यामधून कुठंतरी की गुंड होणे म्हणजे खूप भारी असं त्या मुलांच्या मनात, टीनेजर मुलांच्या विशेष करून. आणि काय की हे वय एवढं प्रश्नांचं असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना साजेशी उत्तरं, योग्य उत्तरं न मिळत असल्यामुळे ही मुलं कुठंतरी व्यसनाधीनता, गुंडगिरी, आक्रमकता, त्यातून हिंसा, कुणाचा तरी द्वेष, मग तो जाती धर्मावर आधारित द्वेष, आणि या सगळ्या गोष्टींकडे ते वळत असल्यामुळे, शिवाय मुलांमध्ये विशेष करून मुलींबद्दल खूप गैरसमज निर्माण होत आहेत. मुलींना कमी लेखणे, मुलींच्या भावनांचा आदर न करता त्यांना त्रास देणे, या घटना सगळ्या या टीनेजर जे 9वी, 10वी, 11वी, 12वीचा जो वयोगट आहे, आता 8वीपासूनच आपण ते 7वी, 8वीपासूनच मुलं वयात येत आहेत, आणि या सगळ्या मुलांचे सगळ्यात प्रश्न जास्त आहेत आता सध्याच्या घडीला. अच्छा. बरेचदा असं लक्षात येतं की काही वेळेला ही जी काही मुलं आहेत टीनेजर 8वी, 9वी, 10वी, त्यांना काहीतरी वाटत असतं, काहीतरी जे काही समजा नॅचरली हे होत आहे, आणि मग त्यांच्या कशातून तरी काहीतरी दिसतं, वहीमध्ये काहीतरी लिहिलेलंच असतं, मग त्याच्यावर पालक जे आहे ते एकदम संतापतात आणि खूप म्हणजे त्यांना मार दिला जातो, किंवा त्यांना शिक्षा केली जाते, जेवायला देत नाही, किंवा नको ते बोललं जातं. तर याचा उलट परिणाम होतो की याचा चांगला परिणाम होतो अशा प्रकारच्या रागवण्याने? काय वाटतं? मुळामध्ये आपल्याकडे प्रॉब्लेमच आहे, भारतीय संस्कृतीमध्येच प्रॉब्लेम आहे की एखादी समस्या हाताळणे हे आपल्याला जमत नाही, आणि ते काउन्सिलिंग, समुपदेशनचं जे विदेशामध्ये जे व्यवस्थित आहे प्रसार झालेला, तो आपल्याकडे नसल्यामुळे, आणि आपण ह्या ज्या घटनांमध्ये जसं वयात आल्यावर मुलं जे काही करतात, तर हे काही आता नवीन नाही ना. आपण जेव्हा वयात होते तेव्हा आपल्याबद्दल पण तेच झालं, आपले जे वडील व आई वडील होते त्यांच्याबद्दल पण तेच झालं, आणि हे नॅचरल आहे. पण ते झाल्यानंतर एक मुलाला व्यवस्थित शांततेत घेऊन बसणे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगेल एका शाळेतली, शाळेचं नाव घेत नाही मी, मात्र त्या शाळेमध्ये एका लहान मुलीने दुसरीतल्या तिच्या वर्गमित्राला, म्हणजे त्या मुलाला, ती लहान मुलगी, दुसरीतली मुलगी, ती आय लव्ह यू म्हणाली. तर आता किती छोटीशी गोष्ट आहे ना, छोटी मुलगी, तिला बिचारीला काही कळत नाही, तिने रील बघितला असेल किंवा फिल्ममध्ये बघितलं असेल, आणि तिला माहीत नाही की हे काय असतं.
तर त्याने त्या मुलाने तिला पेन्सिल दिली लिहायला, म्हणून तिने त्याला की थँक्यू म्हणायच्या ऐवजी ती आय लव्ह यू म्हणाली. एवढी छोटीशी गोष्ट होती. तर त्या शिक्षिकेने काय करावं? शिक्षिकेने ते एवढं बवाल केला त्या गोष्टीचा, पूर्ण शाळेमध्ये ती बातमी पसरवली. मुख्याध्यापिका ज्या होत्या त्यांना सांगितलं की असं झालं, आणि पूर्ण शाळेत ती बातमी गेली. तिच्या पॅरेंट्सला बोलवण्यात आलं, आणि एवढं भयानक. म्हणजे एवढी छोटीशी गोष्ट, छोटीशी मुलगी आहे, ती बिचारी निरागसपणे काहीतरी बोलते. मग हे घरी असेल किंवा शाळेमध्ये असेल, तुम्ही समजून घेतायत का त्यांना, मुलांना? एवढी छोटी गोष्ट तुम्ही त्यांना घेऊन बसा की याचा अर्थ तुला कळतो का, आय लव्ह यू म्हणजे काय असतं. तुम्ही त्यांना विचारा, तू कुठे बघितलं बेटा, असं नाही म्हणायचं, किंवा तू ह्या प्रकारे व्यक्त हो, तू त्याला थँक्यू म्हणू शकते, हे तुम्ही तिला सांगायला पाहिजे होतं. मात्र शाळांमध्ये पण प्रोफेशनल बिहेवियर जो म्हणतो तो शाळेच्या म्हणजे शाळेच्या शिक्षकांमध्ये नाही आहे. ते मुलांशी तसंच वागतायत. घरी सुद्धा तो जो आपुलकी पाहिजे, आत्मीयता पाहिजे, की आपला मुलगा चुकतोय ना, ठीक आहे ना, त्याला घेऊन बसा. एखाद्या मुलाने समजा मुलीला काहीतरी मेसेज टाकला, पालकांना कळालं, शांततेत बसा ना. तोच पालक काय करतो, त्याला मारहाण करतो. तोच पालक काय करतो, नातेवाईकांना सांगतो माझा मुलगा असा वागला. स्वतःच्याच मुलाचे बोबाटा करून सगळी बदनामी करायची, समाजामध्ये बदनामी करायची. हे म्हणजे चांगलं नाही. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या काउन्सिलरला बोलवा. तुमच्याकडून शक्य नाही, की माझ्याकडून समजवणं शक्य नाही आहे. काउन्सिलिंग एक क्षेत्रच त्यासाठी आहे. किंवा तुम्ही त्याला व्यवस्थित बसून सांगा की मी तुझ्या वयात होतो तेव्हा मला पण असं वाटायचं, आणि हे काही ॲबनॉर्मल नाही आहे, नॉर्मल आहे. तुला वाटतंय ना, पण तू व्यक्त कशा प्रकारे होतोय ते त्याला समजवा, की तुझं अजून हे वय नाही आहे. तू खेळामध्ये भाग घे, तू स्पर्धांमध्ये भाग घे, तू अभ्यासाकडे लक्ष दे. तुला अजून या गोष्टींना वेळ आहे. तू मोठा झाल्यावर तू करिअरकडे लक्ष दे, तू अभ्यास कर. मग तू जर काहीतरी बनला, तू स्वतःच्या पायावर उभा राहिला, स्वावलंबी बनला, तर मग त्या वेळेला तू असा विचार करू शकतो. किंवा प्रेमात पडणे काय असतं, आकर्षण काय असतं, हे तुम्ही त्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून मुलीचा पाठलाग करणे, तिला काहीतरी वल्गर मेसेज टाकणे किंवा तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे, या ज्या घटना आजकाल घडत आहेत ना, यासाठी मुलांपेक्षा मी तर म्हणेल पॅरेंट्स असेल, समाज असेल, किंवा म्हणजे शाळा प्रशासन असेल, कॉलेज प्रशासन असेल, हे तिघं जण कुठंतरी जबाबदार. मला हे तिघं जण जास्त जबाबदार वाटतं. कारण मुलांना घडवण्याची जी जबाबदारी आहे, मुलं म्हणजे समाजाची, आपण म्हणतो ना भावी पिढी, त्यांच्या हातात भविष्य देशाचं. मग तुम्ही घडवा ना सगळे मिळून. मग हे तिघं कमी पडतायत. घर कमी पडतंय, कुटुंब कमी पडतंय, आणि समाज कमी पडतोय, आणि शाळा कॉलेज कमी पडतायत. त्यामुळे ती मुलं तशी घडतायत. आपल्या वेळेला हे तिन्ही ज्या व्यवस्था या सक्षम होत्या, आपल्याला आपल्याबद्दल आत्मीयता होती या तिन्ही व्यवस्थांना, त्यामुळे आपण असं घडलो. आणि या तिन्ही व्यवस्था आज कुठंतरी हात झटकण्याचं एकमेकांवर काम करतायत. त्यामुळे हे सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. तर मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं अनेक गोष्टी कळलेल्या आहे की स्मार्टफोनचा IQ वर परिणाम होतो, फ्युचरवर परिणाम होतो, आणि आपण सगळ्यांनी मुलांसोबत कसं डील करायला पाहिजे. तर मला शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांना विचारायचा आहे, आणि आपण त्याच्यावर हे इथे थांबूया. तर मुलांना काय प्रकारे मोटिवेट करायला पाहिजे, कुठले मोटिवेशन त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे, जेणेकरून पुढे त्यांचं भविष्य चांगलं राहील. मुलांना स्मार्टफोन आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून जर दूर ठेवायचं असेल, आणि चुकीच्या गोष्टींपासून जर दूर ठेवायचं असेल, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले तर छंद आणि खेळ असायला पाहिजे. लहानपणापासूनच आपल्याला काही ना काही गोष्टी आवडत असतात. प्रत्येकामध्ये एक उपजत काहीतरी असतं, की कोणाला ड्रॉइंग करायला आवडतं, कुणाला गाणी म्हणायला आवडतं, कुणाला काही वाजवायला आवडतं. काही मुलं बेंच वाजवत असतात, मग त्यातून त्यांचं एक आपण म्हणतो ना समजत असतं की त्यांना त्याच्यात आवड आहे. काही मुलांना त्यांच्यामध्ये फिजिकल एनर्जी जास्त असते, तर मग त्यांना खेळामध्ये टाकायला पाहिजे. लहानपणापासून म्हणजे ठीक आहे, तुम्ही एखादा क्लास नाही लावून देऊ शकत मुलांना छंदाचा, पण तुम्ही त्यांना घरामध्ये त्यांच्या त्या छंदाला वाव द्यायला पाहिजे. आईवडिलांनी वाव द्यायला पाहिजे. आपल्याकडे काय होतं की लहान मुलांचं फक्त अभ्यास एवढीच गोष्ट असते. अभ्यास केला तर तू खूप मोठा होशील, आणि त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. पण मग छंद जर नसतील तर मुलं आनंदीने राहणार. फक्त अभ्यास करून आपण आनंदीने राहत ना. आनंदी राहण्यासाठी आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात, जे की आत्ता लहानपणी मुलांच्या थांबलेल्या आहेत. ते खेळायला पण नाही जात बाहेर. खूप कमी खेळणं, बाहेर 1 तासभर किंवा अर्धा तासभरच मुलांना दिलं जातं. जसं आपण लहानपणी दिवसभर बाहेर असायचो, म्हणजे शाळा झाली की पूर्ण बाकीचा वेळ आपण मित्रांसोबत घालवायचो, इकडे तिकडे उन्हाळ्यापणा करायचो. तर तसं काही नसतं. पण आत्ताच्या घडीला ते जरी आपण म्हणतो मेट्रो सिटीमध्ये मुलांना बाहेर पाठवणं शक्य नाही आहे,
तर मग त्यावेळेला घरामध्ये त्यांना एक क्रिएटिव्ह पर्याय द्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं तुम्ही ड्रॉइंग्स करून घ्यायला वाचा. पाहिजे. त्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण करायला पाहिजे. त्यानंतर घरामध्ये काही नवीन छोट्या मोठ्या गोष्टी, आता काही सण आहे तर सणाच्या निमित्ताने आपण सजावट करतो, तर ती मुलांकडनं करून घ्यायला पाहिजे. आणि घरातली कामं पण मुलांना सगळ्यात पहिले तर सांगायला पाहिजे. आजकाल एक म्हणजे ट्रेंड आहे की मुलांना काहीच सांगायचं नाही, मुलांना फक्त तुम्ही अभ्यास करा आणि जेवण करा. मग त्यांना काय वाटतं की हॉस्टेलसारखं त्यांना घर वाटतं. म्हणजे हॉस्टेलमध्ये कसं असतं, आपण झोपतो राहतो आणि मेसमध्ये जाऊन जेवण करतो, तसं त्यांना घरामध्ये वाटतं. तर मग घरामध्ये घरातल्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं आईने छोटी मोठी कामं करून घ्यायला पाहिजे, मुलं आणि मुली दोघांकडनं. म्हणजे त्यांना ती जबाबदारी पण येते की आपण जर घरातली कामं केली तर हे घर आपलं आहे असं त्यांना वाटतं आणि ते बिझी राहतात. म्हणजे स्मार्टफोनच्या व्यतिरिक्त त्यांना तो पण एक चांगला पर्याय आहे ना, घरातली कामं करणं. त्याच्यातून पण एक पॉझिटिव्हिटी येते की आपण आपल्या घरामध्ये काहीतरी योगदान देतोय असं त्यांना वाटतं. बरं. आणि सोबतच छंद आणि खेळ याच्यासाठी पण त्यांना थोडा थोडा वेळ द्यायला पाहिजे. ते जर गाणे म्हणत असतील तर असं नको म्हणायला त्यांना की हे काही चांगली गोष्ट नाहीये, गाणे बिणे काय म्हणतो, अभ्यास कर, असं नाही करायला पाहिजे. तर त्यांना गाणं म्हणतायत तर तुम्ही ऐका, त्यांना ॲप्रिशिएट करा. म्हणजे जसं आपण चुकलो की त्यांना रागवतो ना, तसंच त्यांनी जर काही चांगलं छंद हे करतायत, चित्र काढतायत, तर त्यांना ॲप्रिशिएट पण करायला पाहिजे. ॲप्रिशिएशनमुळे मुलांना प्रेरणा मिळते, ते अजून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि तेच जर तुम्ही त्यांना डिमोटिवेट केलं, एखादा मुलगा छान ॲक्टिंग करतो, नकल करतो, मग ते म्हणतात काय म्हणजे असे चाळे करतो असं म्हणतात बऱ्याचदा आपल्याकडे. पण तसं नाही आहे, ॲक्टिंगमधून तो चांगलं पुढे करिअर पण करू शकतं. आणि कदाचित करिअर नसेल करेल, पण त्याला त्याच्यातून आनंद मिळतो आणि मग म्हणजे तो त्या गोष्टीला तो चांगल्या पद्धतीने हे करू शकतो, त्याचा वेळ घालवू शकतो ॲक्टिंगच्या माध्यमातून. काही मुलं छान छोटे छोटे रील बनवतात, म्हणजे स्मार्टफोनच्या माध्यमातून तसा पण चांगला एक हे करतात की स्वतःचं काहीतरी चांगलं ते म्हणजे उपयोग करून घेतात त्या स्मार्टफोनचा. बरोबर. मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पालकांनी म्हणा किंवा शाळेने म्हणा, आनंदी राहायला मुलांना शिकवलं पाहिजे. जर आनंदी ते राहायला लागले तर असंख्य समस्यांवर तो पर्याय आहे. मात्र आज कुठंतरी आनंद गमावून बसलेला आहे आणि त्यामुळे काय आलेलं आहे की स्मार्टफोन हा त्यांना तो आनंद देणारा घटक आहे की जो तिथे बसून ते रील बघतात, स्वतःला एंटरटेन करतात आणि त्यांचं आनंदाचं ते स्वरूप एवढं संकुचित करून होऊन गेलेलं आहे त्यामुळे. आणि त्यामुळेच ते स्मार्टफोनबद्दल एवढे पॉझिटिव्ह झालेले आहेत. कारण इतर त्यांना आपण काही शिकवतच नाही आहे. त्यांच्यामधलं व्यक्तिमत्व घडतंय का, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे का, त्यांच्यामध्ये डेअरिंग आहे का, त्यांच्यामध्ये क्युरियोसिटी आहे का, त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर असेल किंवा प्रेझन्स ऑफ माइंड असेल. व्यक्तिमत्व विकासामध्ये जसं त्यांच्याबद्दल काइंडनेस आपण म्हणतो की त्याला इतरांबद्दल तो मदत करण्याची भावना त्याच्यामध्ये आहे का, या सगळ्या गोष्टीकडे एवढं दुर्लक्ष होतंय. आणि पालकांचं ते अभ्यास आणि शाळा एवढं संकुचित त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि शाळेमध्ये पण एक आनंदी शिक्षण जे म्हणतो तिथं पण सिलेबस कंप्लीट करून घेणे एवढंच ते शाळा स्वतःची जबाबदारी मानते. आणि घरीसुद्धा मुलांनी फक्त शांत बसावं, पालकांचं ऐकून राहावं, आम्ही म्हणू ते करावं, तेवढं सगळं संकुचित दृष्टिकोन होत असल्यामुळे काय होतंय, मुलांचं आनंदी राहण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. आपल्या पिढीमध्ये आणि या पिढीमध्ये हा फरक आहे. आपण आनंदी राहायचो आणि या आनंदी नसल्यामुळे काय आलेलं आहे की सगळ्यात मोठी एक सामाजिक म्हणजे आमची काउन्सिलिंगमध्ये आम्हाला आता जाणवतंय, जर आताच्या मुलांमध्ये सगळ्यात मोठी समस्या काही असेल तर त्या 2 प्रकारच्या समस्या त्यांच्यामध्ये खूप प्रकर्षाने जाणवतात. त्यांना काहीच करावंसं वाटत नाही, कारण एका जागेवर बसून त्यांच्यामध्ये ते हार्मोन्स जे असतात आपले, तर ते हार्मोन्सला त्यांना आपण म्हटलं की चला आपण बाहेर कुठेतरी जाऊया, चला आपण, तर त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट राहिलेली नाही, त्यांना काहीच करावंसं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती समस्या वाढत चाललेली. आणि दुसरं म्हणजे बोर्डम, की त्यांना बोर होतं त्यांना, कारण स्मार्टफोनचं एवढं त्यांना कंडिशनिंग होऊन गेलेली आहे की आता बघा तुम्ही की आपण सोशल एखादं फंक्शन असलं, घरातलंच एखादं लग्न असलं, पालक तिथं मुलांना घेऊन जातात आणि मुलं तिथं म्हणतात की आम्हाला बोर होतंय. अरे कारण काय आहे की ते नातेवाईकांपासून डिटॅच झालेले आहेत, ते पालकांपासून डिटॅच झालेले आहेत, त्यांना तिथं सुद्धा मोबाईल हवा असतो आणि पालक बिनधास्तपणे त्यांच्या हातात तिथंही मोबाईल देऊन टाकतात. ते तिथं बसलेले असतात, त्यांना मामा कोण, मावशी कोण, काका कोण, आत्या कोण, काहीच घेणं देणं नसतं. त्यांना माहीत नसतं आपले नातेवाईक कोण आहे. आणि बोर होण्याचं प्रमाण एवढं की त्यांना कुठंतरी तिसऱ्या जागी गेले ते. कारण काय आलेलं एक सेफ झोन मुलांनी स्मार्टफोनमुळे काय आलं की सेफ झोन तयार होऊन गेलेला आहे
आणि त्यांना तेवढाच स्पेस त्यांची ती आवडते, त्यांना तो बेड, तो कोपरा, ते चेअर ते आवडतं. त्याच्या बाहेर जर तुम्ही त्यांना म्हटलं चला गल्लीत जाऊ, चला कुठेतरी लग्नाला जाऊ, चला कुठेतरी फंक्शनला जाऊ, तर ते म्हणतात नाही. तर त्यांचं ते सेफ झोनमुळे ते बोर्डम वाढत चाललेलं आहे आणि या बोर्डममुळे भविष्यामध्ये मुलांना डिप्रेशन येणे, त्यांच्यामधला सुसाइडल बिहेवियर वाढणे, सुसाईड्स वाढणे, क्राईम वाढणे, या सगळ्या घटना यातून होणार आहे. म्हणजे दोन की काहीच करावंसं न वाटणे आणि बोर होणे, या खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या. त्यावर पर्याय हाच आहे की आपण त्यांना जास्तीत जास्त आनंदी कसं ठेवता येईल, त्यांच्यामध्ये छंद असेल, खेळ असेल, काही वर्कशॉप्स असतात, काही कॅम्प्स असतात सुट्यांमध्ये, तुम्ही त्यांना तिथं पाठवा. त्यांचं व्यक्तिमत्व पॉझिटिव्ह कसं घडेल, मोटिवेशनची गरज आहे मुलांना. सकारात्मकता कुठेतरी हरवली गेलेली आहे, मग ती समाजातली असेल, कुटुंबामध्ये असेल. तर आपली सकारात्मकता हरवल्यामुळे काय आलं की मोटिवेटच होत नाही मुलं. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या कशा प्रकारे कराव्यात, हे कुणी सांगतच नाही, त्यांच्याशी कोणी संवादच साधत नाही त्या प्रकारचा. तर हे साधण्याची गरज आहे. या मुलांना आपण सांगण्याची गरज आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप मोठं आहे, विशाल आहे. तुम्ही बाहेर निघा, बघा काय काय आपण तुम्ही छान छान करू शकतात. तुमच्यामध्ये ज्या ॲबिलिटीज आहेत त्यामधून तुम्ही किती छान छान काय काय करू शकतात, हे सांगण्याची कुठेतरी गरज आहे. आणि हे काम फक्त पालकांचं नाही आहे, हे काम फक्त शाळेचं नाही आहे, समाजाचं नाही आहे, हे आपल्या सर्वांचं काम आहे. आणि हे जर नाही होत असणार तर भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या भयानक समस्यांना सामोरं जावं लागणार. थँक्यू सो मच. थँक्यू.